ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. तळणगे येथील धोंडीबा नानासू फडतारे यांच्या उसाच्या शेतात 3 महिन्यांच्या अंदाजे अर्भकाचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाले. ही धक्कादायक घटना शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी उघडकीस आली असून या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सकाळी 9 वाजता शेतात गेलेल्या धोंडीबा फडतारे यांनी शेतातील माती उकरून पाहिली. संशय बळावल्याने त्यांनी मुलगा विनोद फडतारे यांना माहिती दिली. यानंतर पोलीस पाटील समीर मुल्लानी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी हुपरी पोलिसांना कळवताच पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. शेतात पुन्हा खोदकाम केल्यानंतर मृत अर्भक आढळून आले. घटनास्थळी हँडग्लोव्ज, मीठ, रक्त लागलेल्या पिशव्या व इतर संशयास्पद वस्तू आढळल्याने प्रकरण गंभीर असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर इचलकरंजी विभागाचे DYSP विक्रांत गायकवाड, अप्पर तहसीलदार महेश खिलारे, पोलीस निरीक्षक येणार चौखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळाजवळ पंचतारांकित औद्योगिक वसाहत असून येथे अनेक परप्रांतीय कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यामुळे हे कृत्य नेमके कोणी केले याचा शोध घेणं पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. अर्भकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास API विकास शिंदे करत आहेत. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कोल्हापूर.